शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण मसाला दूध पीत असतात. अक्षरा आणि भुवनेश्वरीसुद्धा दूध प्यायला सुरुवात करतात. मात्र तितक्यात भुवनेश्वरीला ठसका लागतो, त्यामुळे ती त्या दुधाचा ग्लास खाली ठेवते. अधिपती पटकन तिच्या जवळ जातो आणि तिला पाण्याचा ग्लास देतो. भुवनेश्वरीला बरं वाटल्यानंतर तो तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र त्यावेळी तो भुवनेश्वरीचा ग्लास उचलतो आणि भुवनेश्वरी त्याचं आणि चंचीने ज्यामध्ये भांग मिक्स केलेली असते ते दूध अधिपती पितो. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी सगळ्यांना सांगते की आता होळी खेळायला सुरुवात करा. आणि मग सगळेजण एकमेकांना रंग लावायला सुरुवात करतात. अधिपती अक्षराच्या पाठीमागे धावत असतो, मात्र ती काही त्याच्या हाती लागत नाही. अक्षराच्या अंगावर रंग टाकण्याच्या नादात अधिपती चुकून भुवनेश्वरीवरच रंग उडवतो आणि त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. अधिपती तर खूपच घाबरलेला असतो. तो भुवनेश्वरीची कान पकडून माफी मागतो, पण भुवनेश्वरी रागातच त्याच्याकडे बघत असते, त्यामुळे सगळेजण घाबरतात. मात्र त्यानंतर भुवनेश्वरी अधिपतीजवळ जाते आणि हसतच त्याच्या गालाला रंग लावते, त्यामुळे सगळेजण खुश होतात. आणि मग भुवनेश्वरी आणि अधिपती अक्षराला दोन्ही बाजूंनी पकडतात आणि तिला रंग लावतात, त्यामुळे अक्षरा खूप खुश होते. त्यानंतर दुसरीकडे विद्याताई रडत असतात, त्यामुळे अक्षरा आणि इरा त्यांना काय झालं आहे असं विचारतात. तर विद्याताई त्यांना सांगतात की काही नाही गं, पण इतक्या लवकर आपल्या आयुष्यात एवढा आनंदाचा दिवस येईल असं मला वाटलं नव्हतं. आणि त्यावर अक्षराचे बाबा म्हणतात की अशा आनंदाच्या क्षणी तुझ्या डोळ्यातून पाणी आणू नको. तर विद्याताई म्हणत असतात की हे आनंदाश्रू आहेत. माझ्या अक्षराला एवढ्या आनंदात बघून मला खरंच खूप समाधान वाटतं. मात्र अक्षरा म्हणत असते की आजचा दिवस असा यावा असं मला खरंच वाटलं नाही. त्यामुळे मग ते दोघेजण विचारतात की नेमकं काय म्हणायचंय तुला. पण अक्षरा हसतच म्हणते की जाऊ द्या ना, पुन्हा माझं रडगाणं मी कशाला सुरू करू. आणि त्यावेळी इरा म्हणते की बघितलं ना आई बाबा, एवढं सगळं चांगलं सुरू आहे तरी हिला हिचं रडगाणंच महत्त्वाचं आहे. आणि इराचं ते बोलणं ऐकून अक्षरा मोठमोठ्याने हसायलाच सुरुवात करते. त्यामुळे त्या तिघांनाही कळत नाही की नेमकं काय झाले. तर चंची आणि दुर्गी लपून हा सगळा प्रकार बघत असतात आणि अक्षराला भांग चढली आहे हे बघून त्या दोघीही खूप खुश होतात. दुसरीकडे अधिपती ओंकारसोबत गप्पा मारत असतो. त्याचवेळी शिवानी त्या ठिकाणी येते. ते दोघेजण कामाबद्दल बोलत असतात, पण शिवानी त्यांना सांगते की आता इथे तुमच्या फॅक्टरीचा आणि कामाचा विषय नको, आपण दुसऱ्या विषयावर बोलू. त्यावर अधिपती म्हणतो की बोला वहिनी, कशावर बोलायचं आहे तुम्हाला. आणि मग शिवानी त्याला विचारते की अक्षराला तुम्ही घरी आणलं, पण तिचं स्वागत केलं कसं. आणि त्यावर मग अधिपती त्याने अक्षराचं कसं स्वागत केलं ते सांगायला सुरुवात करतो. मात्र तो अडखळत बोलत असतो आणि जास्त हसत असतो, त्यामुळे ओंकार आणि शिवानीला त्याला नेमकं काय झाले तेच कळत नाही. तर दुसरीकडे अक्षरासुद्धा मोठमोठ्याने हसत असते. आई बाबा तिला काय झालं आहे ते विचारत असतात, पण तिला काहीच सांगता येत नाही, ती फक्त हसत राहते. तर इकडे अधिपतीसुद्धा ओंकारला तो अक्षराची जेव्हा माफी मागायला गेला होता तेव्हा काय घडलं ते सांगायचा प्रयत्न करत असतो, पण ते सांगण्याऐवजी त्याने निखिलला कशी माफी मागायला लावली तेच सांगतो. शिवानी त्याला हे 2-3 वेळा समजवण्याचा प्रयत्न करते, पण अधिपतीच्या काही लक्षात येत नसतं. तो फक्त मोठमोठ्याने हसत असतो, त्यामुळे हे दोघेही घाबरतात. दुसरीकडे इरासुद्धा अक्षराला विचारत असते की ताई नेमकं काय चाललंय तुझं, का हसतेस तू. आणि त्यावर अक्षरा तोंडावर बोट ठेवत म्हणते की मला काय झाले तेच कळत नाही, पण मी खरंच हसत नाही आहे. आणि मग ती पुन्हा हसायला सुरुवात करते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी काही लोकांसोबत तिच्या दूध संघाबद्दल बोलत असते. त्या लोकांना सांगत असते की आम्ही तात्यासाहेबांचा रोष ओढावून घेतला आहे खरा, मात्र आम्ही बोलू त्यांच्याशी, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यावर ते लोक म्हणतात की मॅडम खरं तर तात्यासाहेबसुद्धा काही बोलणार नाही, कारण आता निवडणुका जवळ येतील आणि तुमच्याकडे 10-12 गावं आहेत, त्यामुळे ते काहीच करू शकणार नाही. तर दुसरीकडे अधिपती मोठमोठ्याने अक्षराला आवाज देत असतो. शिवानी आणि ओंकार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो काही ऐकत नाही आणि हसता हसता तो बेंचवरून खाली पडतो. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिलाही शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती सुद्धा काही ऐकत नाही.
तर इकडे अधिपती अक्षराला शोधण्यासाठी जातो. तर इकडे इरा आणि आई बाबा अक्षराला घेऊन घरात जाण्यासाठी निघालेले असतात, पण तितक्यात चंची आणि दुर्गी त्या ठिकाणी येतात. त्या नाटक करत विचारत असतात की काय झालं हिला. त्यावर आई सांगते की मलाही माहीत नाही, पण ही का हसते तेच कळत नाही. आणि त्यावर चंची म्हणते की मी अक्षराला आतमध्ये घेऊन जाते, तिला पाणी चहा देते म्हणजे तिला बरं वाटेल. आणि मग त्या दोघीजणी अक्षराला तेथून घेऊन जातात. तर इकडे अधिपती ज्या ठिकाणी भुवनेश्वरी बसलेली असते त्या ठिकाणी जातो. मात्र तितक्यात ओंकार तिथे येतो आणि त्याला पुन्हा त्या बेंचजवळ घेऊन जातो. मात्र नंतर रात्र होते, विद्याताई घरी गेलेल्या असतात आणि मग त्यानंतर इरा आणि अक्षराचे बाबासुद्धा घरी जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. तो स्टेजवर चढतो आणि मोठमोठ्याने अक्षराला आवाज द्यायला सुरुवात करतो आणि त्याचं हे वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. चंची आणि दुर्गीच्या लक्षात येतं की त्यांनी भुवनेश्वरीला दिलेली भांग अधिपती पिला आहे, त्यामुळे त्या दोघीजणी अजूनच खुश होतात. आणि मग त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. तिने भुवनेश्वरी सारखीच साडी नेसलेली असते, शेला घेतलेला असतो आणि भरपूर दागदागिने घातलेले असतात. आणि मग ती मोठ्यानेच भुवनेश्वरीसारखा आवाज देत त्या ठिकाणी येते आणि तिला बघून तर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. आणि मग त्यानंतर अक्षरासुद्धा अधिपतीसोबत स्टेजवर जाते. अधिपती तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो की मास्तरीनबाई. त्यावर अक्षरा मोठ्याने म्हणते की मास्तरीनबाई नाही तर आईसाहेब आहोत आम्ही तुमच्या. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हसतच म्हणतो की हो आईसाहेब. आणि त्या दोघांचं हे वागणं बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. अक्षराचे बाबा खाली मान घालतात आणि मग त्यानंतर अक्षरा भुवनेश्वरी सारखंच बोलत अधिपतीकडे नळकांड म्हणजेच माईक मागते. आणि तिचं असं बोलणं ऐकून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. भुवनेश्वरीसुद्धा रागातच तिच्याकडे बघत असते. आणि मग त्यानंतर अक्षरा माईकमध्येच बोलायला सुरुवात करते. तिचे बाबा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ती म्हणते की जयदेव दादा, मी तुम्हाला सांगितलं ना, मी अक्षरा नाही तर भुवनेश्वरी सूर्यवंशी आहे सरकार. आणि त्यावर अधिपती हसतच म्हणतो की थोरले सरकार. आणि त्यावर अक्षरासुद्धा म्हणते की हो विसरलेच, आम्ही थोरल्या सरकार आहोत. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तिच्यावर ओरडते. ती म्हणत असते की सुनबाई हे सगळं काय चाललंय. त्यावर अक्षरा म्हणते की काय झालं मॅडम, तुम्हाला आरशात बघितल्यासारखं वाटलं ना, आहे ना आम्ही सेम टू सेम तुमच्यासारख्या. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आरसा फोडून टाकावा वाटत आहे. तर अक्षरा विचारते का स्वतःलाच बघून लाज वाटली का. आणि तिचं ते बोलणं ऐकून चंची आणि दुर्गी खूपच खुश होतात. इतर सगळ्यांना मात्र खूप भीती वाटत असते. मात्र तरीही अक्षरा काही गप्प बसत नाही. ती मोठमोठ्याने म्हणत असते की आम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी आहोत, आम्हाला जे पटतं तेच आम्ही करतो, कोणाचंही काही ऐकत नाही. आणि जे कोणी आम्हाला चॅलेंज देतं ना त्याची आम्ही अशी अवस्था करतो. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून अक्षराचे बाबा इरा निखिल सगळेच खाली मान घालतात. चंची आणि दुर्गी मात्र मोठमोठ्याने हसत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.